तर आपण बघितलं या दरम्यान आता राज ठाकरे यांनी देखील आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघणार असं राज ठाकरे म्हणाले आणि या मोर्चामध्ये कोणता झेंडा नाही तर फक्त अजेंडा असेल असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मराठी मोर्चा असणार आहे। या घटनेच्या मागे इतर काहीतरी घडतंय, मोठी गोष्ट लपवण्यासाठी इतर काही गोष्टी घडवल्या जात आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। तर हिंदी सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसतीये। उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। हिंदी सक्तीमध्ये भाषिक आणीबाणी दिसतीये, हिंदीचं वावडं नाही, मात्र सक्तीमध्ये एकाधिकारशाही दिसतीये असंही ते म्हणाले। हिंदी सक्ती विरोधात दीपक पवार करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं, एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे। आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे। कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला। आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहे, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत। मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे। मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे, पण त्याच बरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।